तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मंडळी, मी तुमचा मंदार मधुकर जारके आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। तर आज आपला शिमग्याचा दिवस चौथा दिवस आहे, म्हणजे पालखी सोहळा आहे आणि भेटीचा कार्यक्रम आहे। आमची देवी म्हणजे लोटेगावची देवी अस्माई, देवी कालकाई, देवी नागाई, तसेच दामन देवीची आई म्हणजे देवी सुकाई, देवी झोलाई आणि देवी कालकाई या दोन बहिणीचा नयनरम्य भेटीचा सोहळा तुम्हाला मी आज दाखवणार आहे आपल्या यूट्यूबच्या द्वारे किंवा माझ्या ब्लॉगद्वारे। असंच तुमचं प्रेम माझ्या पाठीशी ठेवा आणि आपण आलोय पालखीच्या इकडे। तर पुढे पुढे कसं होते ते तुम्हाला सर्व दाखवते या ब्लॉगमध्ये। तुम्हाला खूप मजा येईल हा ब्लॉग बघताना। तर असेच माझ्यासोबत राहा, स्टे ट्यून। भेटू आपण पालखीच्या इकडे। आता आपण आलोय ते पालखी आहे तिकडे वरच्या वडीत आलोय। हे बघा सगळेजण जमलेत। आता आपण पालखीसोबतच वरच्या वाडीत जाऊ, जिथे दीक्षितवाडीत पालखी भेटवणार तिथे जायचं आहे आपल्याला। दीक्षितवाडीत पालखी भेटवणार आहे। आता आपण आहोत विठ्ठलवाडीत। आपण आता विठ्ठलवाडीत दीक्षितवाडीत जाऊ आपण। मायवाडी आली, चाळकेवाडी, दीक्षितवाडी, त्याच्यानंतर बोरवाडी, गावठणवाडी, विठ्ठलवाडी। आता पालखी त्यांच्या आरत जाऊन झाली, पालखी बाहेर गेली, तर पालखी सजवली जाईल। पालखी सजवल्यानंतर आंबेडच्या घरापर्यंत जायचं। त्यांचे लोक आपल्या इथे येऊन पुढचं नियोजन आहे आंबेड्यांचे, तर तुम्हाला त्यांचे तिथं पालखी कसे भेटवायचं, काय करायचं आहे ते नियोजन सगळ्यांना तिथं सांगितलं जाणार आहे। तर कृपया सगळ्यांनी व्यवस्थित जो काय आपला गावाने नियोजन केलेलं आहे दोन्ही कमिट्यांनी, त्याला सहकार्य करायचं पूर्ण दोन्ही आपल्या गावाच्या वतीने, त्याची आपल्याला सगळ्यांना विनंती करतो। जात आहे बोला बोला राजला घेतो पिक्चर मध्ये।
आता पालखी जिथून जिथे आपण मगाशी होतो तिथून निघाली आहे, आता भेटीसाठी निघाले। आता आपण पालखीसोबतच जाऊया, आता पालखीसोबत जाऊया आपण आणि मग नंतर दीक्षितवाडीत भेटू। लोटे ग्रामदेवता श्री आसमाई नागाई काळकाई देवी प्रसन्ना वाशिष्ठी डेअरी शॉपिंग प्रोप्रायटर विशाल चाळके यांच्यातर्फे आपणा सर्वांना पालखी भेट सोहळ्याच्या आणि शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा।
गावच्या पालख्यांचा भेटीचा कार्यक्रम आहे. दोन्ही बहिणीच्या पारंपरिक भेटीचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आनंद घेऊन जायचा आहे. या सगळ्या कार्यक्रमासाठी उभं राहिला आपण सर्व भाविक आमच्या पदाधिकारी दोन्ही गावाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम सोहळा सर्वांना एक तालमेने पाहत आहे, त्याचा सगळ्यांना लाभ देत आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या लोटे जवळच असलेले धामणदेवी गावची मेलवाडी मंडळी अतिशय मेहनत घेतात आणि सुसज्ज अशी सजावट प्रेक्षकांचं मन वेधून घेतलं जाईल असे सुसज्ज या ठिकाणी रांगांचे पवन व्यवस्था आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. बरोबर मेलवाडी ग्रामस्थांना लोटे गावातील ग्रामस्थांच्या वतीने लोटे गावाच्या वतीने आम्ही धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगली मेहनत सुसज्ज असं या ठिकाणी पटांगण भव्य सजवलेलं आहे. आणि जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या होत्या मेलवाडी ग्रामस्थांसाठी. आणि या भावनिक क्षणाचा सर्वांनी साक्षीदार व्हायचं आहे. ती देवी सुखाय झाला कालकाय ग्रामदेवता दामोदरी देवप्रमाणे अस्माय नागाय कालकाय ग्रामदेवता जोडते या दोन्ही मुलींची परंपराप्रमाणे या ठिकाणी भेटीचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व भाविक श्री आसमाई नागाई कालकाई देवी प्रसन्न ऋतुजा ट्रॅव्हल्स ऑपरेटर श्री रवींद्र हरी गोवळकर यांच्यातर्फे आपल्या सर्वांना पालखी भेट सोहळ्याच्या आणि शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा.
तर अशा प्रकारे पालखी भेटीचा कार्यक्रम संपन्न झालाय. तुला काय वाटलं अमोल, कसं वाटलं? मस्त मजा आली आज. मजा आली. आणि तुला प्रतीक? मस्त मजा आली आज, चांगलाच वाटलं. आणि मी मुंबईला गेल्याच्या नंतर मला वाटतं मी 5 ते 7 वर्षानंतर मी हा क्षण अनुभवलाय. अद्भुत अद्वितीय असा पालखी भेटीचा कार्यक्रम संपन्न झालाय. 2 बहिणींची ही भेट होती, आमची लोटे गावदेवी आणि धामणदेवीची गावदेवी. तर पालखी सोहळ्याचा हा सोहळा कार्यक्रम संपन्न झालाय आणि मजा आली. असेच तुम्ही माझे पुढचे सुद्धा ब्लॉग पहा, असंच तुमचं प्रेम ठेवा हीच तुम्हाला विनंती करतो किंवा तुम्हाला सांगतो. आणि भेटू आपण नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय खतम, जय हिंद, जय महाराष्ट्र. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.